नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तसं दुपार होत चाललेली आहे आणि आजचं आहे 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्टची मी बालुशाही बनवत आहे. तर मी असंच अंदाजे सगळं प्रमाण घेतलेलं आहे. मला वाटत नाही की व्यवस्थित होईल का नाही, म्हणून बघूया. तर इकडं मी सगळं आता गोळे वगैरे करून ठेवलेले आहे आणि इकडं पाक पण बनवून ठेवलेला आहे आणि इकडं तेल तापायला ठेवलेलं आहे. अर्थात अजून तेल मी टाकणार आहे, पण आता आहे ना सध्या माझं सगळं एकाग्रता ह्या बालुशाहीकडे लागलेली आहे, कारण हे सर्व मी अंदाजपंचे घेतलेलं आहे. तर एवढंच वाटीभर पीठ होतं आणि मग त्या अंदाजानुसार घेतलेलं आहे मी सगळं. तर चला आता मी बनवून घेते आणि तुम्हाला लास्ट म्हणजे मग दाखवते मी कसं बनवलेलं आहे. चुलीवर काय होतं, खूप असा जाळ होतो बरं का, आणि त्याच्यामुळं मग ते तळायलाही ना ते जळली जातात. आता याच्यावर कमी जास्त करता येतं, मग तिथं कमी याच्यामध्ये करायली मी. 1 वाटी मैद्याला मी काय केलं, पाववाटी तूप टाकलेलं आहे, गावरान तूप. त्याच्यानंतर 1/4 मी बेकिंग सोडा टाकलेला, 1/4 चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि 2 चमचे दही टाकून थोडंसं पाणी टाकून मी असं मळून घेतलेलं. छानपैकी आपल्याला असे तळून घ्यायचे, सोनेरी रंगावर कधी तळायचे. हे बघा असे मी आता याच्यामध्ये टाकून दिलेले आहे. 5-10 मिनटं आणखीन ठेवणार आणि हे काढून घेणार. त्यापैकी एक खाऊन पाहिलं तर अगदी छान झाले. असं झालं. तर 1 वाटी म्हणजे 1 वाटीचंच राहिला होता मैदा. तर त्याचं काय करू असं चालू होतं. तर म्हटलं चला आता 15 ऑगस्टला मस्तपैकी आपल्याला आपली रेसिपी होऊन जाईल. ते पण मी आत्ताच ठरवलं बरं का. आणि आता जवळजवळ किती 4 वाजत आलेले आणि 4 वाजल्यापासून मी व्लॉग बनवते. आणि याच्यामध्ये एक तेलातच तळून राहिले मी. तूप मी गाईचं तूप घेतलं होतं मळायला म्हणून. हे बघा आता मस्तपैकी काढून घेत आहे मी पाकातून एक करून. एकदम मस्त असे रसरशीत झालेले आहे, सुपर. काही भिजू राहिलेले आहे तर काही झालेले आहे. एक बाजूनी झाले तर एक बाजूनी राहिलेले. ते हे काय करते मी काकांना त्यांना देऊन नेते. बाकीच्या तर मी काय करते असे भिजत ठेवते. ही बघा मस्तपैकी आपले बालुशाही झालेली. चला मी आता हे काकांना त्यांना देऊन येते. गुड मॉर्निंग आणि सर्वांना नागपंचमीच्या आणि पहिल्या श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. मला सकाळचं वातावरण कसं आहे दाखवते. पाऊस पडला, रात्री पण थोडा आला होता आणि आत्ता पण आला होता थोडा. फक्त एवढंच की ओलांघन करून दिलेलं आहे असं. आणि वातावरण पावसाचं आहे. वर ढग, वरती काळे ढग चाललेले आहे काही याच्यात. आणि आमच्या इकडे ना रोज 4 वाजता असं कीर्तन चालू असतं, भजन चालू असतं. कीर्तन नाही, भजन. आणि आपले ही शेतातलं मूग हे इथं खांबावर असं पाठीमागचं कुत्रं येऊन मुतून जातं. सारं धुवावं लागतं इथं, वास पण येतो त्याच्यामुळं. चला आता घेते चूल पेटून. चूल फुरफुर करते. आज सोमवार पण आहे आणि शिवाय नागपंचमी आहे. तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास असतो का कधी असतं काय माहिती. पण आता हे मस्तपैकी रताळे धुवून घेतलेले सोमवारचे, म्हटलं उकडून खावा. ते बसतं काय बसलं छान. आता याच्यावरच उकडायचं. तसं आजकाल स्वयंपाक सगळा माझा चुलीवरच असतो, पण सकाळचा पूर्ण. हे लाकूडच बरं झालं निघालं. कसं का असं जॉईंट होतं आणि ते काही जाता येत नव्हतं चुलीमध्ये. भांडे होतात काळे म्हणा, पण बरे असं थंडीमध्ये पण छान असं चूल मस्त वाटते. गरमही पण राहते आणि कामही होतं. मस्त अशा भाकरी पण होतात त्याच्यावर. हे काय झिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्या पावसामध्ये चिमण्या आहे ना अगदी घाबरलेल्या होत्या.
खरंच ते तेव्हा मेलेच त्या, म्हणजे आता पुन्हा चिमण्या दिसायला लागल्या. पावसाने चांगलंच धरलंय आज. झालं का नाही इकडं? आता जर हा असा दिवसभर पाऊस असला ना तर जाता नाही यायचं गावामध्ये, मंदिरामध्ये शंकराच्या. वारुळ तर शोधावं लागेल. पहिलं होतं आपलं ते तिथं वारुळ, पण आता तिथं वारुळ राहिलंच नाही आहे. तर इकडं आहे वाटतं. अशी चिकचिक झाली ना वावरामध्ये, आता होणार. चपलीला खूप चिखल लागणार आहे. आता इकडं माझं हे झालेले रताळी. आता मी लाकडं घेते काढून आणि या आरावर मस्त भाजले असे हे होतील. उकडूनच घेतला म्हटलं, उकडूनच घ्या, भाजूनही खाता आले असते. आता समज उपवासाला रताळीचा बेत. आणि काय करणार आहे, हे रताळीचे साल्टं काढून असे मस्त स्मॅश करणार. त्याच्यामध्ये दूध आणि साखर इतकं भारी झाली. 3 वाजले म्हटलं तयारीला लागा. इकडं कांदा भाजत घातलाय आणि ही जवळजवळ मी 2 तास भिजत घातली होती ही डाळ, वाटीभर घेतलेली. आता मी काय करते, ही कुकरला लावून देते. आधी विचार केला कुकरमध्येच टाकावं, पण नंतर म्हटलं भात पण होईन आणि हे पण होईन आणि याच्यामध्ये बसलं जाते. आता ही भिजलेली पण आहे त्याच्यामुळे ही लवकरच शिजलं. आणि आता हे दोन्ही छानपैकी धुवून आता कुकरमध्ये देते. अजून 2 शिट्ट्या, 2 झाल्या, 2 शिट्ट्या होऊन देते. आणखीन 4 शिट्ट्या होऊन देते. इकडं जायफळ, सुंठ, वेलची मी काय केलं कुटून घेतलेलं आहे. आणि हा पण चांगला मस्त गूळ ठेचून घेतलेला आहे. तर साधारण मी 1 वाटीच घेतलं होतं डाळ. तर म्हटलं तर आपल्याला कुठं पुरणाच्या पोळ्या करायच्या जाते, डायरेक्ट आपण 1 वाटीचंच गूळ करू. आता हे वाटून आणते ना मी, लाईट नाही आहे, पाट्यावरच घेते वाटून. आणि त्याच्यासाठी थांबले. इकडच्या कुकरच्या शिट्ट्या होत्या. इकडं मी मसाला काढून घेतलेला आहे. आता पाट्यावर वाटायला न्यावं लागेल मला. सर्व काढलेलं आहे. आता बाकीचा जो मसाला असतो आपलं भुकटी मसाला नंतर वापरा. आणि इकडं मी कोथिंबीर निवडून ठेवलं, बंद करते. हे पाहावं लागेल शिजलं का नाही. आता काय करते, कुकरमध्येच मी पुरणाला कड देते गूळ टाकून, कारण कढई तर ठेवायची नाही आणि तवाही ठेवायचा नाही आहे म्हटल्यानंतर याच्यातच करते. पातेलं आहे, पण पातेल्यामध्ये काय होईल मग ते जरा थोडंसं पातळ, त्याच्यामुळं मग ते जरा जळलं जाईल. त्याच्यापेक्षा मग हे जरा थोडंसं जाड आहे, याच्यातच करून घेते. सकाळपासून मी वेणी काही घातलेली नाही आहे, कारण केसच विंचरायचे नाही आहे. आता मोबाईल देते चार्जिंगला लावून आणि कुकर थंड होण्याची वाट पाहते. म्हणजे मग ते सर्व भांडेच मला बाहेर नेऊन घासायला. आता ऊन पडलंय चांगलं. सकाळी लय पाऊस होता ना, थंडी पण वाजत होती बरं का. आता श्रावण महिन्यातला पाऊस आहे, त्याच्यामुळे हा येईल जाईल असंच आहे. आणि याला आहे ना चक्क अशी फुलं पण यायला लागलेली बरं का. हे काय खाली पडलेली आहेत ना छान पारिजातकाची. ह्या टायमाला येतात ती, पण आता संध्याकाळी दिसतील कळ्या आलेल्या. याला पण आहे, हे काही कळ्या भरपूर आले. तर चला इकडं डाळ मी निथळली, पाणी निघालं हे एवढं. इकडे गॅस चालू केला आहे, त्याच्यामध्ये दिलं टाकून. आणि हा 1 वाटीचा गूळ. छान आता असा त्याच्यात कडक करून घेते. नागपंचमीच्या दिवशी आम्ही पोळ्या करत नाही, तवा ठेवायचा नसतो. मग उकडून असे पुरणाची दिंड बनवणारे, तर तेच करायले मी. पाणी हे एवढं निघालं. भात झालं, इकडे ठेवला आहे तो. चला पुरण झालं, आता हे वाटून घेते मी. चला आता वाटायला घेऊन आलेली आहे मी इकडं. आता पाटा वगैरे धुवून घेते, मस्त वाटून घेते. मस्त असं पावसाळ्याचं हिरवं हिरवं छान दिसतंय. केला होय पाऊस, बारगाळला. सकाळी लय आला होता, बराच वेळ 11-12 वाजेपर्यंत नसतं उघडच, म्हणजे 11-12 वाजेपर्यंत उघडतच नव्हतं. म्हटलं मग मंदिरात जायचं, जाणं होईल का नाही. पण आता हे मध्येच आलं काम स्वयंपाकाचं.
चला आता मसाला झाला वाटून आणि आता चला घरी. सारामध्ये डाळ काढायला विसरले, नाही तर वाटणामध्ये घेतली असते, आत्ता लक्षात आलं. आता पातेल्यामध्ये करते मी आणि याच्यातलं सार मग सार याच्यात बनवल्यानंतर काढून ठेवते, कारण मग मला याच्यावर चाळण ठेवून उकडावं लागेल, कारण चाळण एवढ्या मापाची आहे पण ही याच्यापेक्षा कमी पडते ना. तर मी घेते आता सार बनवून, म्हणजेच याला कटाची आमटी पण. हो हो अजून होऊ दे, मग देते तुला. प्रत्येक पान असं काढून काढून घेतलेलं होतं आणि दांडे मी काही सगळ्या वाटणामध्ये घेतलेले होते. इकडं मस्तपैकी सार पण झालेला आहे आणि ह्या साऱ्यानं मी आता याच्यामध्ये काढून ठेवते, म्हणजे पातेला रिकाम होईल आणि मला सर्व भांडी खूप पडलेली तेवढीच भांडी घासायची. आणि यांना खायचं आहे पुरण, पण सध्या आता तुला पुरण नाही, दूध पिले ना तू, आता थांब ना जरा थांब. तिला तुपाचा वास आला का मग तिला कौर कौर होतं, हे की नाही पिल्ली, कौर कौर होतं ना. हां चुलीवर केलं असतं, पण मग पुरण तर येवाई मी काही केलं असतं याच्यावर कुकरमध्येच केलं असतं. मग काय ते फक्त पुरण आटवायला आणि सार बनवायला एवढंच झालं असतं. म्हटलं उतूच गेलं का काय. भांडे बाई हे पडलेले, वाट्यान लोट्यान सगळं हेच प्लेटच. अक्काने तर काय आज खिचडीच केली आहे, खिचडीवरच भागवलं आहे. म्हटलं अक्काने खिचडीच केली, खिचडीवरच भागवलं. छान आले बाई हे फुलं. मी आले केळीचं पान घ्यायला, केळीचं पान घ्यायला. तर केळीचं पान असंच काढावं लागेल हाताने. तसं पान असलं काही हरकत नाही, नसलं तरी काही हरकत नाही. ते काय चाळणीला तूप लावून होते. त्यात आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून आणलं आहे ते. आता यांना भिजत ठेवते आणि पीठ मळून घेते. आता चाळून आणलं आहे पीठ. याच्यामध्ये मी काय करते, 1 चमचा तूप टाकते, चवीपुरता मीठ. आता हे आपलं ऑप्शन आहे, याच्यामध्ये टाकायचं का नाही. मी हळद टाकते थोडीशी आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते. हे बघा आता मस्तपैकी मी काय केलं, आता याच्यावर थोडंसं आता तूप लावते. तसं लावलं मी मगाशी आणि आता याच्यावर झाकण ठेवून मस्तपैकी 10-15 मिनटं वाफवून घेते. असं अशी मस्तपैकी चौकडी चौकडी पाडली आहे. तर एवढं पुरण आहे आणि एवढं आहे हे पीठ. चला मस्तपैकी उकळून झालेले आहे, म्हणजे वाफून झालेले आहे. आता हे थंड होऊन देते आणि मग बाजूला काढते हे, आणि मस्त तुपाबरोबर खायचे. त्यानंतर हे 2 आता पुन्हा ठेवते करायला. ते अजून थंड झाल्यानंतर निघतील. ते गरम आहे बघा, कसलं भारी दिसतं आहे. आणि आता आहे ना, ही इकडचे 2 मी काय करते, उकडायला ठेवून देते. बाकीचं मी पुरण ठेवलं आहे. आता म्हटलं एवढं काही खाल्लं जाणार नाही आहे. तर बघा मैत्रिणींनो, नागपंचमी स्पेशल असे पुरणाचे दिंड बनवलेले आहे, ते उकडून म्हणजेच वाफून. आणि आज म्हणजे देवाला नैवेद्य पण मी दिलेला आहे. मग तेव्हा कळालं की इतके मस्तपैकी खुसखुशीत झालेली आहे ही. तर चला आता उपवास सोडते. चला सोमवार आणि सोमवारचा आता उपवास सोडून घेते मी. इकडं भात, इथं सार, हे तूप घेतलं ह्याच्यासाठी खायला दिंड्याबरोबर. चला मग आज असा नागपंचमीची थाळी.